आता ताट बसा बघूया. कुणी लिहायचं नाही बाळा, माझं चित्र काढतोय का? गोष्टीचं काय नाव आहे माहितीये का? कावळ्याने खाल्ल्या शेवया. कुणी खाल्ल्या शेवया? ऐकायला मस्त गोष्ट आहे, लय मस्त, लय मजा येईल. फक्त नीट लक्ष द्यायचं बरं का. तर एक होता काळ, काय झालं, राजवाडा होता एक मोठा, आणि त्या राजवाड्याच्या गच्चीवर राणी शेवया करत होती. शेवयांचा सुंदर गमगमाट पसरला होता. आणि तिकडून मग उडत उडत आला एक कावळा. काय पाहिलं कावळ्याने, राणी शेवया करते आणि शेवयाचा मस्त वास सुटलाय. आणि हा कावळा 2 दिवसाचा उपाशी गेला ना राणीकडं, आणि राणीला म्हणाला, राणी ग राणी, तू किती शहाणी. राणी, मला खूप भूक लागली आहे, मी 2 दिवसाचा उपाशी, मला खायला देते का शेवया? पण मुलांनो, उकिरड्यावरची घाण खाणारा कावळा राणीला आवडलाच नाही. राणी म्हणाली, कावळे दादा, तोंड तुमचं किती घाण, नदीकडे जा, तोंड बिंड धुवा, मग माझ्याकडे या, मग मी खायला देईन शेवया. कावळा म्हणाला, मी तोंड धुवून आल्यावर मग देशील ना खायला शेवया? राणी म्हणाली, हो. आणि मग कावळ्याने काय केलं, पंख जोरात असे फडफड 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 करत त्याने नदीकडे गेला आणि म्हणाला, नदीबाई, अगं पाणी बिणी देशील का? पाणी बिणी देशील तर तोंड बिंड धुईन, तर राणीकडे जाईल, आणि राणीकडे जाईल तर शेवया खाईल. कशा रे? कडाक ती नदी काय म्हणाली, ए कावळे दादा, अरे माझ्याकडे पाणी खूप आहे, पण पाणी घेणार कशा? कुंभाराकडे जा आणि मडकं घेऊन ये पाणी भरायला. आता मुलाने पोट भरायचं तर काम केलं पाहिजे. तो गेला कुंभाराकडं, पंखा जोरात फडफड करत पंखांची कुंभाराच्या दारात गेला आणि आवाज दिला, कुंभार दादा, मडकं बिडकं बनवून देशील का? मडकं बिडकं देशील तर नदीकडे जाईल तर पाणी बिंडी घेईन, आणि पाणी बिंडी घेईन तर तोंड बिंड धुईन, आणि तोंड बिंड धुईन तर राणीकडे जाईन, आणि राणीकडे जाईन तर शेवया खाईन. कडाम कुडूम. तो कुंभार काय म्हणाला, ए कावळ्या, अरे बाबा मी मडकं देईन तुला, तो मडकं बनवणार कशाचं? माझीकडची माती संपली, तू डोंगराकडे जा आणि माती घेऊन ये. डोंगरावर खूप माती असते. गेला, पोट भरायचं तर काम केलंच. गेला तो डोंगराकडं, डोंगराला आवाज दिला, डोंगर दादा, माती बिती देशील का? ते माती घेऊन मग तू कुणाकडे जाईल रे? अरे वा, शाबास, हे कुंभाराकडून त्या मातीचं काय बनवून घेईन रे? मडकं बनवून मग तू कुठं जाईन रे? नदीकडून मग काय घेईन रे? तो पाण्याचं काय करील रे? मग तोंड धुवून कुणाकडे जाईल? आणि राणीकडे जाऊन मग काय खाईन रे? कसा रे? पण तो डोंगर काय म्हणाला? तो डोंगर म्हणाला, कावळ्या, माझ्याकडे मातीच माती, पण माती उकरायला काहीच नाही. तू त्यांना चांभाराकडे मोठी मोठी शिंग असतात, तू त्याच्याकडे जा, शिंग घेऊन ये माती उकरायला. तो गेला चांभाराकडे, म्हणाला, चांभार दादा, शिंग बिंग देशील का? शिंग बिंग देशील तर डोंगराकडे जाईल तर माती बित्ती घेईन तर कुंभाराकडे जाईल तर मडकं बिडकं घेईन तर नदीकडे जाईल तर पाणी बिणी घेईन तर तोंड बिंड धुईन तर राणीकडे जाईल, आणि राणीकडे जाईल तर खाईन काय? कसा खाईन रे? सांबार म्हणाले, ए कावळ्या, मी तुला शिंग देणार रे, तू मला काय देणार? मुलांना कावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. तू किती दिवसाचा उपाशी? 2 दिवसाचा उपाशी. पण पोट भरायचं तर काम केलंच, म्हणून तो आला होता. सांबार दादा म्हणाला, काय करू मी सांबार दादा? तो म्हणे, मी तुला शिंग देणार,
तू रे मला काय देणार? आणि माझ्याकडे द्यायला काहीच नाही. म्हणे असं नाही चालत. एका हाताने माझ्याकडे ती वस्तू घे आणि दुसऱ्या हाताने तुम्हाला काहीतरी दे. म्हणे मी काय देऊ? तू असं कर, गाईकडे जाऊन माझ्या बाळासाठी दूध घेऊन ये. बिचारा कावळा थकला होता मुलांना, पण तरी पोट भरायचं तर काम केलं पाहिजे. तो गेला गाईकडे, गाईला आवाज दिला, गोमाते गोमाते, अगं दूध बीत देशील का? दूध बीत देशील तर सांबाराकडे जाईन. सांबाराकडे जाईन तर काय घेईन? शिंग घेऊन कुणाकडे जाईन? डोंगराकडून काय घेईन? माती घेऊन कुणाकडे जाईन? कुंभाराकडून काय घेईन? मडकं घेऊन कुणाकडे जाईन? नदीकडून काय घेईन? पाण्याचं काय करीन? तोंड घेऊन कुणाकडे जाईन? राणीकडे जाऊन खाईल का? पण गाय म्हणाले, कावळ्या मी तुला दूध देणार रे, तू काय देणार? कावळा म्हणाला, माझ्याकडे द्यायला काहीच नाही, मी 2 दिवसाचा उपास. म्हणे असं चालत नाही, शेतकरी दादाकडे जा आणि माझ्या वासरासाठी आधी चारा घेऊन ये, मग मी तुला दूध देईन. गेला शेतकरी दादाकडे, तरी सगळी कहाणी सांगितली शेतकरी दादाला. आणि मला, शेतकरी दादा मला चारा देतोस का रे? चारा घेऊन मी कुणाकडे जाईन? गाईकडे जाईन. गाईकडून काय घेईन? दूध घेऊन सांबाराकडे जाईन. सांबाराकडून काय घेईन? शिंग घेऊन मी कुणाकडे जाईन? डोंगराकडून काय घेईन? माती घेऊन कुणाकडे जाईन? नदीकडे माती घेऊन लगेच कसं काय जाईल? माती घेऊन मातीचं काय बनवणार? कुणाकडे जाईल? म्हणजे कुंभाराकडे. कुंभाराकडून मडकं घेतल्यावर कुठं जाईल? नदीकडून काय घेईल? पाण्याचं काय करील? तोंडून कुणाकडे जाईल? आणि राणीकडे जाऊन काय खाईल? कशा? पण शेतकरी दादाने ओळखला, हाच कावळा. हाच कावळा पिकावर चोरून येतो, पिकातलं दाणे चोरून खातो. मग त्याने शेतकरी दादाला वचन दिलं, मी पिकावर चोरून येणार, पिकातले दाणे चोरून खाणार. मग का शेतकरी दादाने पाहिलं, तू गबाळ्यासारखा सुद्धा राहतोस. त्यांनी परत वचन दिलं, मी गबाळ्यासारखा सुद्धा राहणार. मग शेतकरी दादाला दया आली, त्याने लगेच कावळ्याला दिला चारा. हे चारा घेऊन तो कुठे गेला रे? पटकन गाईकडून काय घेतलं रे? दूध घेऊन तो कुणाकडे गेला? सांबाराकडे. सांबाराकडून घेतली शिंग. शिंग घेऊन कुठे गेला? डोंगराकडं. डोंगराकडून काय घेतली? माती घेऊन कुठे गेला? कुंभाराकडं. कुंभाराकडून मातीचं काय बनवून घेतलं? मडकं बनवून तो कुठे गेला? नदीकडे काय घेतलं? पाण्याचं काय केलं? इथे चुकला तुम्ही. आता एवढं पाणी मिळाल्यावर कोण नुसतं तोंड धुवल का? कावळ्याने मस्त आंघोळ केली, चोच सुंदर, पंख सुंदर, हातपाय सुंदर, सगळं अंग सुंदर. आता स्वच्छ दिसत होता कावळा. आणि मग गेला ना राणीकडं. राणीने काय दिलं? 2 दिवसाच्या उपाशी कावळ्याने शेवया खाल्ल्या, पोट भरलं त्याचं. त्याला खूप आनंद झाला. कावळा लागला उडायला. उडता उडता राणीला म्हणाला, राणी ग राणी, तू किती शहाणी. मुलांनो, माझ्या गोष्टीतला कावळा गेला उडून आणि माझी गोष्ट गेली संपून.